नमस्कार मित्रांनो, राज्यशास्त्र म्हणजेच इंडियन पॉलिटी सिरीजचा हा आपला पार्ट 5 असणार आहे। यामध्ये आपण जी राज्यघटनेची प्रस्तावना आहे म्हणजे प्रिएम्बल आहे त्याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत। येणारी राज्यसेवा असो किंवा कंबाईनची परीक्षा असो किंवा इतर सरळ सेवा एक्झाम असतील त्या सर्वच एक्झामसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे आणि सोबतच AMO म्हणजेच मेडिकल ऑफिसरसाठी पण त्यांच्या GK पोर्शनसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे। याची आपण सेपरेट प्लेलिस्ट पण बनवलेली आहे। तर मागच्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण मेकिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन बघितलं होतं, घटनेचे स्रोत आपण बघितले होते, त्यामध्ये USA कडून आपण वी द पीपल हा आपण शब्द घेतला होता, तो आपण तिथे बघितला होता। तर अमेरिकेच्या घटनेतून सर्वप्रथम प्रास्ताविका म्हणजेच वी द पीपल आम्ही लोक हा शब्द त्यामध्ये उल्लेख करण्यात आला होता आणि त्याच घटनेतून आपण ही कॉन्सेप्ट आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये घेतली आहे। त्यानंतर उद्दिष्टांचा ठराव याबद्दल पण आपण बघितलं होतं। 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला होता आणि 12 जानेवारी 1947ला संविधान सभेने त्याला मान्यता मिळाली होती। या ठरावामध्ये सार्वभौम स्वातंत्र्य गणराज्य हे शब्द होते आणि त्यानंतर जेव्हा घटना अंमलात आली त्यामध्ये आपण सार्वभौम लोकशाही गणराज्य हे शब्द टाकण्यात आले। त्यानंतर 42व्या घटना दुरुस्तीने समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे शब्द समाविष्ट करण्यात आले। म्हणजे सध्याच्या घटनेमध्ये सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही व गणराज्य अशी शब्दांची रचना म्हणजेच अशी तरतूद करण्यात आली आहे। प्रिएम्बल म्हणजेच प्रस्तावनेची जी रेखावट आहे आणि सजावट आहे ते राम मनोहर सिंग यांनी केलं होतं। जी कॅलिग्राफी आहे, संविधानाची प्रस्तावना ही अशी एकमेव बाब आहे जी संविधान सभेमध्ये विदाऊट एनी डिस्कशन म्हणजेच बिना चर्चा आणि बिना मतदानाविना तिला पारित करण्यात आलं होतं। त्यानंतर ही आपली प्रस्तावना आहे। आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याच्या व त्यांच्या सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य आणि दर्जाची व संधीची समानता, त्यानंतर सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा गांभीर्यपूर्वक निर्धार करून 26 नोव्हेंबर 1949 रोजी या संविधान सभेने अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वप्रत अर्पण करीत आहोत। अशा प्रकारे आपलं प्रस्तावना म्हणजेच प्रिएम्बल आहे संविधानाचं। त्यामध्ये सोशलिस्ट, सेक्युलर, इंटिग्रिटी हे शब्द 42वी घटनादुरुस्ती कायदा 1947 नुसार टाकण्यात आले आहेत। म्हणजेच समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता हे 3 शब्द 42व्या घटनादुरुस्तीने प्रस्तावनेमध्ये टाकण्यात आले आहेत। प्रस्तावना आणि मार्गदर्शक तत्वे म्हणजेच प्रिएम्बल आणि DPSP याच्यातून भारतीय राज्यघटनेचे आर्थिक न्याय म्हणजेच इकॉनॉमिक जस्टिस हे उद्दिष्ट व्यक्त होत असते, हे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर प्रस्तावनेचे 4 घटक आहेत। त्यामध्ये घटनेचे सोर्स आहेत भारतीय जनता असेल, राष्ट्राचे स्वरूप आहे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य, या सर्व शब्दांचे अर्थ आपण समोरच्या स्लाइडमध्ये बघणारच आहोत। त्यानंतर राज्यघटनेची वैशिष्ट्ये आहेत ऑब्जेक्टिव्स म्हणजेच न्याय असेल, स्वातंत्र्य असेल, समानता असेल, बंधुता असेल। त्यानंतर घटनेची स्वीकृती म्हणजेच आपण 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटनेची स्वीकृती केली आहे आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी त्याची 26 जानेवारी 1950 पासून सुरू करण्यात आली आहे। प्रस्तावना ही कायदे मंडळाच्या अधिकाराचा स्रोत नाही किंवा ती त्यांना प्रतिबंधही करत नाही। प्रस्तावना ही नॉन जस्टिसिएबल आहे, म्हणजेच यातील कुठल्याही तरतुदीचा भंग झाला तर आपण न्यायालयामध्ये त्याच्या विरुद्ध दाद मागण्यासाठी आपण जाऊ शकत नाही। त्यानंतर उद्देशपत्रिका म्हणजेच प्रस्तावना हा घटनेचा भाग आहे की नाही यावर भरपूर प्रमाणात विविध खटले चालले आहेत। त्यामध्ये सर्वात प्रथम खटला म्हणजे बेरुबारी युनियन खटला आहे 1960चा। त्यामध्ये न्यायालयाने प्रस्ताविकेचे महत्त्व अधोरेखित केले परंतु तो घटनेचा भाग नाही असे नमूद केले होते। त्यानंतर केशवानंद भारती खटला आहे 1973चा, त्यामध्ये त्यांनी घटनेचा भाग असल्याचे नमूद केले होते। त्यानंतर भारतीय जीवन विमा खटला आहे 1995चा, त्यामध्ये घटनेचा अविभाज्य भाग आहे असे म्हटले होते। त्यानंतर सज्जन सिंग विरुद्ध राजस्थान राज्य खटल्यात 1965 मध्ये त्यांनी राज्यघटनेचा भाग नाही असे म्हटले होते। बोमई विरुद्ध भारतीय संघ खटला 1994 मध्ये त्यांनी घटनेचा अविभाज्य भाग आहे असे म्हटले होते आणि घटनानिर्मात्यांनी प्रस्ताविका हा घटनेचा भाग आहे असे मानले होते। तर हे खटले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। यामध्ये सज्जन सिंग असो किंवा बेरुबारी या 2 मध्ये त्यांनी घटनेचा भाग नाही हे म्हटले होते आणि इतर खटल्यांमध्ये त्यांनी प्रस्तावना हे घटनेचा भाग आहे असे नमूद केले होते। त्यामुळे
बेरोबारी आणि सज्जन सिंग तुम्ही लक्षात ठेवा, यामध्ये आपल्याला घटनेचा भाग नाही असं म्हटलं होतं आणि बाकी याच्यामध्ये घटनेचा भाग आहे असं म्हटलं होतं, आपण लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर प्रस्तावनेमध्ये जी तत्त्व दिले आहेत त्यांचा क्रम आपल्याला विचारला जातो, तो क्रम आपल्याला लक्षात असला पाहिजे. सर्वप्रथम सार्वभौम असेल, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता, हे 9 जे तत्व आहेत लोकशाहीमध्ये आपल्या, ते संविधानामध्ये कशा क्रमाने दिले आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हाच क्रम आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर सर्वप्रथम आहे सार्वभौम, त्यानंतर समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, याला आपण संसद लोक असं लक्षात ठेवू शकतो फॉर शॉर्ट ट्रिक. सा वरून सार्वभौम, स वरून समाजवादी, ध वरून धर्मनिरपेक्ष, लो वरून लोकशाही, ग वरून गणराज्य, सांसद लोक असं आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर न्याय म्हणजे जस्टिस आहे, त्यामध्ये सोशल असेल, इकॉनॉमिक असेल, पॉलिटिकल असेल. त्यानंतर लिबर्टी ऑफ थॉट्स आहे, एक्सप्रेशन आहे, बिलीफ आहे, फेथ आहे, वर्शिप आहे. त्यानंतर इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड अपॉर्च्युनिटी, फ्रॅटर्निटी, त्यामध्ये डिग्निटी ऑफ द इंडिव्हिज्युअल, युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन इत्यादी महत्त्वाची तत्त्व आपल्या प्रस्तावनेमध्ये दिलेले आहेत आणि हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यानंतर जे महत्त्वाचे तत्त्व आहेत त्यांचे अर्थ काय आहेत ते आपण समजून घेणार आहोत. सार्वभौम म्हणजे सॉव्हरेन, यामध्ये कुठल्याही बाह्यशक्तीचा प्रभाव किंवा परकीय सत्तेचं अधिपत्य नसणे, म्हणजे भारत हा सार्वभौम राष्ट्र आहे. कुठल्याही बाह्य देशाचा किंवा परकीय शक्तीचं यावर काही प्रभाव होणार नाही आणि जे आपले स्वतःचे निर्णय आहेत हा भारत स्वतः घेऊ शकतो. अशा प्रकारे सार्वभौम तत्त्व यामध्ये दिलेले आहे. त्यामध्ये परकीय प्रदेशाचा भाग मिळवण्याचा किंवा स्वतःचा प्रदेश परकीय शक्तीस बहाल करण्याचा अधिकारी यामध्ये समाविष्ट होतो. त्यानंतर समाजवादी म्हणजे सोशलिस्ट, हे तत्त्व आपण 42व्या घटनादुरुस्ती 1976 समाविष्ट केले आहे. यामध्ये भारताने सार्वजनिक व खाजगी सहअस्तित्व असणाऱ्या लोकशाहीचा समाजवादीचा स्वीकार केला आहे. म्हणजेच यामध्ये कॅपिटलिस्ट आणि पब्लिक या दोन्ही जी इकॉनॉमी आहे यांचा समावेश भारतीय लोकशाहीने राज्यघटनेमध्ये केलेला आहे. त्यानंतर धर्मनिरपेक्ष सेक्युलर, त्यामध्ये आपण 42nd अमेंडमेंट 1976 नुसार याला समाविष्ट केले आहे. म्हणजेच भारतामध्ये कुठलाही राज्य धर्म नाही, अधर्म नाही, धर्मविरोधी नाही किंवा कुठलाही एक धर्म यामध्ये डिक्लेअर केला नाही. त्यामुळे भारत हा धर्मनिरपेक्ष राज्य आहे आणि धर्मनिरपेक्ष ही संकल्पना इथे तुम्हाला सकारात्मक जी संकल्पना आहे ती इथे प्रदर्शित करते. धर्मनिरपेक्ष म्हणजे राज्य जो आहे म्हणजेच राष्ट्र सर्व धर्मांचे समान संरक्षण करते आणि कोणत्याही एका धर्माला राजधर्म हे मानले गेले नाही. त्यानंतर लोकशाही, डेमोक्रेसी, लोकांची सत्ता असणारी शासन पद्धती म्हणजे लोकशाही आहे. लोकशाही 2 प्रकारची असते, प्रत्यक्ष लोकशाही, त्यामध्ये प्रत्यक्ष जनतेचा सहभाग असतो, ही पद्धत स्वित्झर्लंडमध्ये आढळते. त्यानंतर अप्रत्यक्ष लोकशाही जे भारतामध्ये आपले आहे, त्यामध्ये प्रतिनिधीमार्फत शासन चालवले जाते, यात संसदीय आणि अध्यक्षीय लोकशाही येते. त्यानंतर गणराज्य आहे, रिपब्लिक, राष्ट्रप्रमुख जे आहेत ते वंश परंपरे नाही तर लोकांकडून ठराविक कालावधीसाठी निवडून दिले जातात, त्याला आपण रिपब्लिक म्हणजेच गणराज्य म्हणतो. 15 ऑगस्ट 1947 पर्यंत भारत हा डॉमिनियन स्टेटसमध्ये होता. 26 जानेवारी 1950 पासून, ज्या दिवशीपासून जे आपलं संविधान अंमलात आलं त्या दिवशीपासून भारत हा प्रजासत्ताक म्हणजेच रिपब्लिक म्हणून अस्तित्वात आला. त्यानंतर न्याय आहे, समाजाचे सर्वांगीण कल्याण व व्यक्तीचे व्यक्तिगत हित यांचा समन्वय म्हणजे न्याय होय. आपल्या प्रस्तावनेमध्ये रशियन क्रांतीशी जी तत्वे आहेत त्यामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय हे तत्वे स्वीकारली आहेत. त्यानंतर स्वातंत्र्य म्हणजेच लिबर्टी असेल, व्यक्तीच्या कृतीवर बंधने नसते व त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी पूर्ण संधी देणे म्हणजेच लिबर्टी होय. त्यामध्ये आपल्याला स्वातंत्र्य आहे, विचार करण्याचे असेल, अभिव्यक्तीचे असेल, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य आपल्याला संविधानाने दिले आहे. त्यानंतर इक्वॅलिटी म्हणजे समानता असेल, कोणत्याही विशिष्ट गटास विशेषाधिकार उपलब्ध नाही, म्हणजे सर्वांना समान दर्जा आणि समान संधी इथे दिलेली आहे. त्यानंतर बंधुता आहे, फ्रॅटर्निटी, म्हणजेच जात, भाषा, धर्माच्या पलीकडे जाऊन सर्व आपण एक आहोत ही भावना निर्माण करणे म्हणजेच बंधुता आहे. तर इत्यादी जी महत्त्वाची तत्वे आहेत, 9 तत्व, त्यांचा अर्थ आणि त्याचं जे सोर्सेस आहे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. यावर तुम्ही एक तरी प्रश्न एक्सपेक्ट करू शकता एक्झाममध्ये. यानंतरच्या पार्ट 6A मध्ये आपण फंडामेंटल राईट्स, जे की खूप महत्त्वाचे असणार आहेत तुमच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून, त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. आतापर्यंत जे आपण व्हिडिओज टाकले आहेत 6 ते 7 व्हिडिओज, त्यामधून तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग क्लिअर झाली असेल.
कोर पॉलिटी जी आहे ती मूलभूत हक्कापासून सुरू होते आणि यामधूनच आपल्याला एक्झाममध्ये जास्तीत जास्त प्रश्न बघायला भेटणार आहेत. इतर माहितीसाठी तुम्ही ब्रेनसीट MPSCचं टेलिग्राम आणि यूट्यूब चॅनल जॉईन करू शकता. याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.